वर्ष सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाचे सामाजिक सर्वेक्षण करण्याबाबत सामाजिक सर्वेक्षण सोसायटी मार्फत राष्ट्रीय सामाजिक सर्वेक्षण प्रक्रिया अंतर्गत आर्थिक वर्ष 2023 ते 24 मधील राष्ट्रीय सामाजिक सर्वेक्षण प्रक्रिया अंतर्गत खालीलप्रमाणे योजनांचे सामाजिक सर्वेक्षण उपरोक्त नमूद कालावधीत करण्यात येणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना. नमस्कार, मी सामाजिक अंकेक्षण विभागांतर्गत जिल्हा समन्वयक म्हणून केस तालुक्यातील जवळपास 60 ग्रामपंचायतचं जे सामाजिक न्याय विभाग किंवा विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ज्या 6 स्कीम येतात, ती केंद्र सरकार प्लस राज्य सरकार, या 6 स्कीमचं केस तालुक्यामध्ये सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया 32 साधन व्यक्ती यांच्यामार्फत 1 महिन्यामध्ये होणार आहे. जवळपास ही प्रोग्राम 15 जून 2024 ते 14 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ज्या काही निवड ग्रामपंचायत आहेत, 60 ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतचं जे या स्कीम अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना या व्यवस्थित त्या बेनिफिशरीला व्यवस्थित त्यांना अनुदान भेटते का नाही, त्यांच्या काही अडचणी असतील किंवा गरजू लाभार्थी आहेत जे वंचित राहिलेले आहेत, अशांची पण यादी एक सेपरेट बनवली जाईल. ती यादी तहसील कार्यालयाला त्या ऑडिटच्या कालावधीमध्ये दिली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये त्यांचे काही अडचणी असतील, पेमेंटच्या संदर्भात असेल, बँकच्या संदर्भात असतील, तर ह्या सर्व नोट डाऊन केल्या जातील आणि त्याचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागाला जाणार आहे. ही प्रक्रिया 1 महिन्याची झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये एका गावात 7 दिवसाचा प्रोग्राम असणार आहे. ह्या 7 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये ही पूर्ण लाभार्थीची बेनिफिशरींची व्हिजिट केली जाणार आहे. डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन असणार आहे. ह्या लिस्टमधली जी काय लाभार्थी आहेत असंच नाही, बाकी इतर गावातील जी काय लाभार्थी असतील यांची पण माहिती कलेक्ट केली जाणार आहे. त्याच्यामधून गावातील कोण वंचित लाभार्थी राहिलेला असेल तर तशी यादी सेपरेट करून त्यांना डॉक्युमेंटची पूर्तता करून त्यांना लाभ दिला जाणार आहे. अशा सूचना पण आम्ही संबंधित PRP मार्फत त्या लाभार्थ्यांना देणार आहोत. ही प्रक्रिया प्रत्येक टप्प्यात 4 टप्प्यात 15 ग्रामपंचायत असणार आहे. या 15 ग्रामपंचायतीचे प्रत्येक टप्प्यामध्ये एक विशेष ग्रामसभा असणार आहे. त्या ग्रामसभेमध्ये त्या अहवालाचे वाचन होऊन एक काही जे काही मुद्दे असतील, गुन्हे असतील, त्या 14 तारखेच्या जनसुनावणीमध्ये तालुकास्तरीय जनसुनावणी असणार आहे तहसील कार्यालयामध्येच. तर त्या जनसुनावणीमध्ये त्या अहवालाचे वाचन होणार आहे. त्याच्यावर जो काही निर्णय असेल तो संबंधित अहवाल संबंधित विभागाला पाठवला जाणार आहे. त्याचा ATR पण ऑनलाईन अपलोड केला जाणार आहे. ही सर्व अंकेक्षण प्रक्रिया ही जी आहे ती सोशल ऑडिट विभाग मंत्रालय यांच्यामार्फत राबवली जाते. धन्यवाद. याच्यामध्ये ज्या योजना आहेत कोणत्या योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या? ज्या काही केंद्राच्या विधवा पेन्शन असेल, अपंगाच्या संदर्भाच्या स्कीम आहे, संजय गांधी निराधारच्या स्कीम आहे आणि श्रावणबाळ आणि कुटुंब कल्याण योजना, ह्या 4 स्कीम केंद्र सरकारच्या आणि 2 स्कीम राज्य सरकारच्या, यांची पूर्ण तपासणी होणार आहे या ऑडिटमध्ये.